नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। यंदा देशात सरासरीच्या 92% पाऊस। भारतीय हवामान विभागाकडून मान्सूनचा पहिल्या टप्प्यातील अंदाज जाहीर। कमी पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढणार। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन, सृजन आणि अभियान या विशेष मोहिमेला आजपासून कोल्हापुरात सुरुवात। मोहिमेअंतर्गत विविध पदांसाठीच्या मुलाखतींना कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद। भरधाव मोटारीची 3 वाहनांना धडक। वाठारजवळच्या घटनेत 5 वर्षाच्या मुलासह पित्याचाही मृत्यू। देशातील सहकार तत्वावरील कोल्हापूर पद्धतीचा पहिला बंधारा दुरुस्ती अभावी मोजतोय अखेरची घटका। 13 पिलर निखळल्यानं बंधाऱ्याला निर्माण झाला धोका। आणि सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात खंडोबाला नमवून दिलबहारचा अंतिम फेरीत प्रवेश। बुधवारी दिलबहार आणि वेताळमाळ तालीम मंडळ विजेतेपदासाठी होणार लढत। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। बातमीपत्राची सुरुवात करूया शेतकऱ्यांसह सर्वांची चिंता वाढवणाऱ्या बातमीनं। भारतीय हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनचा पहिला अधिकृत अंदाज आज जाहीर केलाय। त्यानुसार यावर्षी देशात सरासरीच्या 92% पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आलाय। सामान्यापेक्षा कमी पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे। काही खासगी वेधशाळांनी यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमकुवत राहण्याची शक्यता वर्तवली होती। या पार्श्वभूमीवर हवामान विभाग काय अंदाज मांडणार याकडे देशातील बळीराजा आणि सर्वसामान्यांचे डोळे लागले होते। अखेर आज भारतीय हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनचा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला। यावर्षी देशात सरासरीच्या 92% पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आलाय। जेव्हा पावसाचं प्रमाण 90% ते 95% असतं त्यावेळी सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो। जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार आहे। महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाऊस पडणार आहे। भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं हवामानाचा अंदाज अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। मात्र यंदा सरासरीच्या 90 ते 95% पाऊस पडणार असल्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून देशभरात संघटन, सृजन आणि अभियान ही विशेष मोहीम राबवण्यात येते। या अभियानाला आज कोल्हापुरात सुरुवात झाली असून येत्या 18 एप्रिलपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे अशी माहिती आज काँग्रेस जिल्हा कमिटीमध्ये झालेल्या पत्रकार बैठकीत काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक जयराज पाठक यांनी दिली आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून देशभरात संघटन, सृजन आणि अभियान ही विशेष मोहीम राबवण्यात येते। काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात 13 ते 18 एप्रिल दरम्यान हे विशेष अभियान राबवण्यात येत आहे। याबाबतची माहिती आज काँग्रेस जिल्हा कमिटीमध्ये झालेल्या पत्रकार बैठकीत देण्यात आली। यावेळी काँग्रेस पक्षाचे केंद्रीय निरीक्षक जयराज पाठक, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार प्रतिभा धानोरकर, सचिन सावंत, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस कमिटी मजबूत करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून देशभरात संघटन, सृजन आणि अभियान सुरू केले। या अभियानांतर्गत कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे। प्रत्येक तालुक्यातून प्रतिनिधी निवडले जाणार असून राज्यभरातून सुमारे 7,500 नवीन नेतृत्व तयार करण्यात येणार आहे। या प्रक्रियेत सर्व जाती धर्मातील लोकांचा सहभाग आणि महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे असं केंद्रीय निरीक्षक जयराज पाठक यांनी सांगितलं। तमाम जितने वर्कर हैं, जितने पार्टी के कार्यकर्ता हैं, जितने इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव हैं, जितने एक्स इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव हैं, जितने हमारे ऑफिस बेरर हैं या एक्स ऑफिस बेरर हैं या कोई भी फ्रंटल ऑर्गेनाइजेशन का कोई भी कार्यकर्ता है, उन सभी से एक एक करके बात करेंगे। कोई भी अगर व्यक्ति चाहे जो अपने आप को सक्षम समझता है कि जिला कांग्रेस कमेटी
सिटी कांग्रेस कमेटी को यहाँ पे चलाने में सक्षम है, तो यहाँ पे एक उम्मीदवारी का फॉर्म हम लोगों के बीच में है, वो अपना कैंडिडेचर भर सकता है और उस कैंडिडेचर के हिसाब से और तमाम लोगों के राय विचार के हिसाब से हर एक आदमी से, और सिर्फ हमारे कार्यकर्ता नहीं, अगर हमारे सिविल सोसाइटी के भी लोग हैं वो भी अगर कोई अपनी बात को रखना चाहते हैं, क्योंकि कांग्रेस के साथ सभी का अपना संवेदना है, सभी का अपना जुड़ाव, तो वो पत्रकार बंधु हो या सामाजिक संस्था के कोई भी व्यक्ति हो, कोई भी इसमें अपना अगर विचार रखना चाहें तो आप रख सकते हैं। तो इन अगले 6-7 दिन में मुझे लगता है कि व्यापक चर्चा पूरे जिले में करने के बाद हम लोग ये रिपोर्ट अखिल भारतीय कांग्रेस कमेटी को वहाँ सौंपेंगे। आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी हे अभियान राबवत असल्याचं सांगितलं. तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या 15 एप्रिल रोजी आजरा इथं शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मोठा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. साताऱ्यातील घटनेचा उल्लेख करत त्यांनी 2 मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्यांना पोलिसांकडून घेऊन जाण्याची घटना गंभीर असल्याचं म्हटलंय. मतदार यादीतून नागरिकांची नावं कमी होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. याबाबत माहिती घेऊन नागरिकांशी संपर्क साधला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकशाही वाचवण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून लढा देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळवर केलेल्या आरोपावर उत्तर देताना आमदार पाटील यांनी गोकुळ ही संस्था पूर्णपणे पक्षविरहित पद्धतीनं चालवली जात असल्याचं सांगितलं. आम्ही गोकुळमध्ये राजकारण न आणता शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी काम करतोय. गोकुळला महायुतीची झालर कुणी दिली हे सगळ्यांना माहिती आहे. आमचा स्पष्ट हेतू संस्थेची प्रतिमा स्वच्छ ठेवणं आणि ती अधिक सक्षम करणं हा आहे. त्यामुळं अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून संस्थेला बदनाम करू नये असं आवाहनही त्यांनी केलं. कारण की मध्ये जाहीर झालं ना चेअरमन महायुती म्हणून, आता महायुतीने बघून घ्यावं. नाही, मी तेच म्हणतोय की महायुती म्हणून एकमेकाला त्यांनी बघून घ्यावं ना, कोण कुणावर आरोप त्या ठिकाणी करतंय. आम्ही गोकुळची संस्था ही पक्षविरहित चालवली. पक्षाचा कुठला तिथं आम्ही त्या ठिकाणी येऊ दिला नाही. कारण काय होतं, कारण की 5.5 लाख शेतकरी त्याच्यावर अवलंबून आहेत. 5.5 लाख शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यांनी त्याला महायुतीचा झालर दिली. आम्ही कधीच दिली नाही. काँग्रेसचा म्हणलं नाही, महाविकास आघाडीचा म्हणलं नाही, कारण की कोऑपरेटिव्ह आहे. परंतु त्यांनी त्याला तशी झालर दिली. आता ते त्यांच्यातला वाद चालू आहे. आता त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे त्यांना. मला वाटतं खरं कारभार आमचा चोख आहे. शिवाजी पाटलांनाही माझी विनंती आहे की संस्था बदनाम करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूत करण्यासाठी संघटनात्मक बदल गरजेचे असून सर्व कार्यकर्त्यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी केलं. सतरंज उचलणाऱ्या कार्यकर्त्यालाही न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे असं खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितलं. भ्रष्टाचारी झालेले नेते भाजपमध्ये घेतले जातात. गेल्या 12 वर्षांपासून ईडी सीबीआयचा वापर करून एकाधिकारशाही निर्माण करण्याचं काम केलंय. पुन्हा रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही संघटन मजबूत करतोय असं सचिन सावंत यांनी सांगितलं. यावेळी सुनील माणके, राहुल गायकवाड, राहुल वर्धा, नंदकुमार कुंभार, कुंदाताई जेणेकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, नगरसेवक राहुल माने, इंद्रजित बोंद्रे, प्रवीण केसरकर, सचिन शेंडे आदी उपस्थित होते. श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी लाखो भाविक डोंगरावर आले होते. यात्रा काळामध्ये मंदिराच्या शिखरावर आणि देवाला गुलाल, नारळ, दवणा, फुलांचे हार भाविकांकडून वाहिले जातात. त्यामुळे ज्योतिबा मंदिर परिसरात आणि देवदेवतांच्या शिखरावर गुलाल खोबऱ्यांचा खच पडला होता. आज विविध सामाजिक संघटना, देवस्थान समिती, गावकर, पुजारी, ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवून ज्योतिबा मंदिर आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. ज्योतिबाची 1 एप्रिल रोजी चैत्र यात्रा झाली. या यात्रेनंतर 2 रविवारी पाकाळण्या झाल्या. यात्रा काळामध्ये भाविकांनी मंदिराच्या शिखरावर आणि देवाला गुलाल, खोबरे, नारळ, दवणा, फुलांचे हार भाविक वाहिले होते. त्यामुळे ज्योतिबा मंदिर परिसर आणि देवदेवतांच्या शिखरावर गुलाल खोबऱ्याचा खच पडला होता. त्यामुळे आज स्वच्छता मोहिमेची सुरुवात कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मधुकर रामाणे,
देवस्थान समिती सचिव शिवराज नायकवडी, व्यवस्थापक धैर्यशील तिवले, कळंब्याचे माजी सरपंच सागर भोगम, रवींद्र मोरे, अमर रामाणे, दीपक माने, युवराज चौगले, याशीन पैलवान, संजय सोनवणे, संजय कांबळे, संतोष वैद्य यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत कोल्हापूरच्या मधुकर रामाणे ग्रुप, नरके कॉलनी, राजेश स्पोर्ट्स, राजीव गांधी नगर, अजिंक्य मित्र मंडळ, क्रांतीवीर मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ, साईनाथ तरुण मंडळ, रायगड कॉलनी मित्र मंडळ, मृत्युंजय मित्र मंडळ, NT सरनाईक कॉलनी, अजिंक्य मित्र मंडळ, जय हिंद कॉलनी, कातेने कॉम्प्लेक्स, बुद्ध विहार, कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर असोसिएशन यांच्यासह 400 कार्यकर्ते उपस्थित होते. तसंच ग्रामपंचायत, देवस्थान समिती, विविध सामाजिक संघटना, गावकर, ग्रामस्थ आणि पुजारी यांच्या वतीनं ज्योतिबा मंदिर आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. रविवारी रात्री समस्त पुजारी आणि गावकऱ्यांच्या वतीनं मंदिर गाभाऱ्यातील स्वच्छता करण्यात आली. आज सकाळपासून मंदिर परिसर, शिखर, दीपमाळ, देवांची आभूषणे, वस्त्रे, पालखी, उत्सव मूर्ती तसेच ज्योतिबा देवाच्या इतर साहित्याची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेसाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मधुकर रामाणे आणि त्यांचे कार्यकर्ते गेली 36 वर्ष ही स्वच्छता मोहीम राबवत आहेत. कोल्हापूर महानगरपालिका, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, पन्हाळा नगर परिषद यांच्याकडून पाण्याचे बंब उपलब्ध करून देण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी शिखरावर, दीपमाळांवर आणि परिसरात पाण्याची फवारणी करून गुलाल धुवून काढला. या स्वच्छता मोहिमेमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ज्योतिबा ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, पुजारी, गावकर, तरुण मंडळांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. दर्शनासाठी मंदिर बंद ठेवल्यानं भाविकांनी दक्षिण दरवाजाच्या बाहेरूनच मुखदर्शन घेतलं. उद्या मंगळवारी गाव भंडारा आणि महाप्रसादानं ज्योतिबा चैत्र यात्रेची सांगता होणार आहे. राधानगरी तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी या मागणीसाठी आज घोटवडेमधील स्वयंभू मंदिरापासून राधानगरीपर्यंत दंडवत आंदोलन करण्यात आलं. जनकल्याण फाउंडेशनचे अतुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. यावेळी ग्रामसेवकांच्या कामकाजातील दिरंगाई विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. बायोमेट्रिक हजेरी नसल्यामुळं ग्रामसेवक वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नाहीत, कामं प्रलंबित ठेवतात आणि सर्वसामान्य नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात, असा गंभीर आरोप जनकल्याण फाउंडेशनचे अतुल पाटील यांनी केलाय. गेली 3 वर्ष ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी करावी या मागणीसाठी ते शासन स्तरावर पाठपुरावा करतायत, पण त्याकडे शासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. पंचायती स्तरावर बायोमेट्रिकची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेली सातत्यानं पंचायत समिती राधानगरी या ठिकाणी कित्येक वर्ष झालं पाठपुरावा करत आहे. सदर पाठपुरावा करायचं कारण ग्रामपंचायती स्तरावर लोकांची वेळेत कामं व्हावीत, ग्रामसेवक वेळेत हजर व्हावा आणि त्यानं वेळेत त्याचं काम करून जावावं यासाठी हा सगळा अट्टास आहे. पण गेली 3 ते 4 वर्ष झालं याबाबत पाठपुरावा चालू असताना संबंधित स्तरावर याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. यावर वरिष्ठ अधिकारी उत्तर देतात की आम्ही दैनंदिनी संबंधित ग्रामसेवकांच्या घेतो. पण वरिष्ठ अधिकारी यांना मी सांगू इच्छितो की आपण दैनंदिनीसुद्धा घेत नाही, कारण संबंधित ग्रामसेवकांना महिन्याच्या 5 तारखेला दैनंदिनी देणं अनिवार्य आहे. जर ती न देता तरीसुद्धा तुम्ही त्यांचे पगार केलेले आहेत हे मलासुद्धा माहिती आहे. आता ह्या संदर्भात बायोमेट्रिक बसवत नाहीत, दैनंदिनी हजेरी प्रत्येक महिन्याला देत नाहीत, मग ह्यांना पगार कशाच्या आधारे आपण देता, हा मोठा प्रश्न आहे. आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि शासन दिरंगाईचा निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी आज घोटवडेतील स्वयंभू मंदिरापासून राधानगरीपर्यंत सुमारे 25 किलोमीटर डांबरी रस्त्यावरून दंडवत आंदोलन केलं. आंदोलनात अतुल पाटील यांच्यासह सागर पाटील आणि निलेश चौगले यांनी सहभाग घेतला होता. भर उन्हात अंगावर तळपणाऱ्या उन्हाची आणि भाजणाऱ्या डांबराची पर्वा न करता आंदोलक दंडवत घालत पुढे सरकत होते. प्रत्येक दंडवतासोबत त्यांच्या वेदना वाढत होत्या, मात्र न्याय मिळवण्याचा निर्धार अधिक ठाम होताना दिसत होता. आंदोलकांची प्रकृती लक्षात घेता प्रशासनाकडून रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती, मात्र तरीही आंदोलकांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. दंडवत आंदोलन घालून त्यांनी ग्रामपंचायत व्यवस्थेतील त्रुटींवर थेट बोट ठेवलं असून शासन याबाबत कधी निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
भुदरगड तालुक्यातील पिंपळगावमधील घरफोडीचा छडा लावण्यात LCBला यश आलंय. या घरफोडी प्रकरणी अवघ्या 24 तासात रेकॉर्डवरील अविनाश सुतार आणि रजत खिलारे या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली एक मोपेड असा सुमारे 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव इथं महादेव चव्हाण हे कुटुंबियांसह राहतात. रविवारी सकाळी ते कामानिमित्त कुटुंबियांसमवेत बाहेर गेले होते. यावेळी अज्ञातांनी चव्हाण यांच्या घरातील सुमारे 15 लाख रुपये किमतीची सोन्या चांदीचे दागिने चोरी केले होते. या प्रकरणी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे तपास केला. यावेळी चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी आलेल्या अविनाश सुतार आणि रजत खिलारे या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जयंती नाला परिसरातून अटक केली आहे. हे दोघेही कनाननगर परिसरात राहतात. LCBनं अवघ्या 24 तासात या घरफोडीचा छडा लावलाय. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 15,10,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड जप्त केली आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अंमलदार राजू कोरे, हिंदूराव केसरे, गजानन गुरव, महेंद्र कोरवी, विजय इंगळे, संजय देसाई, सुशील पाटील, अमित मर्दाने यांनी सहभाग घेतला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांच्या माध्यमातून सतेज सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. सप्ताहाच्या समारोपाला महाराष्ट्राच्या विकासाचा वटवृक्ष या संकल्पनेवर आधारित रचनाशिल्पाचं अनावरण करून आमदार सतेज पाटील यांना सन्मानित करण्यात आलं. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सतेज सेवा सप्ताहाचा समारोप उत्साहात पार पडला. या समारोहाला खासदार शाहू महाराज छत्रपती, प्रतिभा धानोरकर, केंद्रीय निरीक्षक जयराज पाठक, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या सेवा सप्ताहादरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. महानगरपालिका शाळातील विद्यार्थ्यांसाठी योगा वर्ग, प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी पाणवठ्यांची उभारणी, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं पक्ष्यांसाठी घरटी बनवण्याची कार्यशाळा, शिवाय पन्हाळा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसंच विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सप्ताहाच्या समारोपावेळी आमदार सतेज पाटील यांना महाराष्ट्राच्या विकासाचा वटवृक्ष या संकल्पनेवर आधारित रचनाशिल्पाचं अनावरण करून सन्मानित करण्यात आलं. यावेळी सुनील माणके, राहुल गायकवाड, राहुल वर्धा, नंदकुमार कुंभार, कुंदाताई जेणेकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महापालिकेतील विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, नगरसेवक राहुल माने, इंद्रजित बोंद्रे, प्रवीण केसरकर, सचिन शेंडे, अक्षय शेळके यांच्यासह NSUIचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. करवीर तालुक्यातील सांगरूळ इथल्या कुंभी नदीवरील देशातील सहकार तत्वावरील कोल्हापूर पद्धतीचा पहिला बंधारा दुरुस्ती अभावी अंतिम घटका मोजतोय. या बंधाऱ्याचे 13 पिलर निखळल्यानं बंधाऱ्याला धोका निर्माण झालाय. यामुळे शेतीच्या सिंचनाचा आणि 8 गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. करवीर तालुक्यातील सांगरूळ इथल्या कुंभी नदीवर 1952 साली सहकारी तत्वावरील देशातला पहिला कोल्हापूर पद्धतीचा दगडी बंधारा बांधण्यात आला. यामुळे सांगरूळ, कोपारडे, कळंबे, आडूर, चिंचवडे, सावर्डे, मल्हारपेठ, मरळी या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. तसंच सुमारे 1400 एकर शेती ओलिताखाली आली. या बंधाऱ्याचे पिलर गेल्या 4 वर्षांपासून निखळतायत. हसन मुश्रीफ हे जलसंपदा मंत्री असताना त्यांनी 20,72,000 रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून दुरुस्तीसाठी दिला होता. यानंतर शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीमध्ये 100 रुपये जादा वर्गणी काढून जमा झालेल्या 45 लाखाच्या निधीतून बंधाऱ्याची डागडुजी करण्यात आली आहे. या खर्चात 70% काम पूर्ण झाले. हे काम करून 8 ते 9 महिने झालेत. मात्र गेल्या वर्षी पावसाळ्यात बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूकडील भराव वाहून गेलाय. तसंच आतील भिंतींना भगदड पडलेत. एकूण 27 पिलरपैकी 13 पिलर निखळलेत. बंधाऱ्यावरील सुरक्षित पिलर पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेत. आता पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याची दुरुस्ती न केल्यास बंधारा वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे शेतीच्या सिंचनाचा आणि 8 गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरातील संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीनं शिवजयंती उत्सवाला रविवारी दुचाकी रॅलीनं सुरुवात करण्यात आली। या रॅलीत मोठ्या संख्येनं शिवप्रेमी सहभागी झाले होते। कोल्हापुरातील संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळ यांच्या वतीनं दरवर्षी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येते। यंदा 19 एप्रिल रोजी तिथीनुसार शिवजयंती आली आहे। मंडळाच्या वतीनं दुचाकी रॅली काढत शिवजयंती उत्सवाला प्रारंभ करण्यात आला। पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ झाला। मिरजकर तिकटी, नंगीवली चौक, पाण्याचा खजिना, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौक, आझाद चौक, शाहू स्टेडियम, कोळेकर मार्गे पुन्हा मिरजकर तिकटी इथं आल्यानंतर रॅली विसर्जित करण्यात आली। जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषानं सारा परिसर दुमदुमून गेला। यावेळी विजय देवणे, अशोक पोवार, बाबा पार्टे, अनिकेत घोटणे, आदिल फरास, राजू मुळीक, प्रसाद जाधव, रमेश मोरे, उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष पोवार, संदीप चौगुले, अभिषेक कित्तूर, श्रीधर पाटील, साहिल डाकवे, ऋतुराज साळुंखे, आर्यनील जाधव आदींसह शिवप्रेमी सहभागी झाले होते। कोल्हापूर जिल्ह्यातील गाव नकाशावरील तसंच सर्वे नकाशावर स्पष्ट नोंद असलेले शासकीय रस्ते आणि पाणंद रस्ते ही सार्वजनिक मालमत्ता आहे। हे रस्ते अतिक्रमण मुक्त करून जनतेसाठी खुले करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ता चळवळ कोल्हापूर जिल्हा कृती समितीनं केली आहे। या मागणीसाठी 6 मे पासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा कृती समितीचे कृष्णात जाधव यांनी पत्रकार बैठकीत दिलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील गाव नकाशावरील तसंच सर्वे नकाशावर स्पष्ट नोंद असलेले शासकीय रस्ते आणि पाणंद रस्ते ही सार्वजनिक मालमत्ता आहे। नकाशावर नोंद असलेले रस्ते अतिक्रमण मुक्त करून शेतकऱ्यांची सोय करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ता चळवळ कोल्हापूर जिल्हा कृती समितीनं केली आहे। तसंच अतिक्रमण धारकांना 7 दिवसांची अंतिम नोटीस देऊन अतिक्रमण हटाव मोहीम प्रभावीपणे राबवण्यात यावी। सार्वजनिक रस्ता अडवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत। अतिक्रमण करणाऱ्यांचे फार्मर आयडी, आधार कार्ड तात्काळ शासनानं ब्लॉक करावेत। शेतरस्ते आढळणाऱ्या अतिक्रमण धारकांना पाठबळ देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात यावा यासह अन्य मागण्याही समितीनं केल्यात। या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 मे पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक कृष्णात जाधव यांनी दिली आहे। या पत्रकार बैठकीला बाजीराव पाटील, उत्तम जाधव, बाळू पाटील, कृष्णा पाटील, मारुती खाडे उपस्थित होते। कागलच्या हद्दीत 2.5 किलोमीटरचा पिलरचा पूल होणार आहे, तर पुलाच्या खाली दोन्ही बाजूला 3 लेनचे सिमेंटचे पर्यायी रस्ते करण्यात येणार असून यामुळे कागल शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल। येत्या 1 ते 1.5 महिन्यात कागल हद्दीतील पुलाचं काम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम यांनी कागल नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत दिली। कागल नगर परिषदेच्या सभागृहामध्ये कागल सातारा राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प अधिकारी, पदाधिकारी आणि कागलच्या महामार्ग कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी कृती समितीचे अध्यक्ष भैया माने यांनी शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहनं यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाल्याचं सांगितलं। तसंच चौपदरीकरणातील असणाऱ्या समस्या आणि त्याचा शहरवासियांना होणारा नाहक त्रास याबाबतची सविस्तर माहिती दिली। त्यानंतर बोलताना कदम यांनी लक्ष्मी देवालयापासून ते शाहू कारखाना कार्यालयापर्यंत भरावाचा पूल करण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं। हा पूल झाल्यानंतर या ठिकाणची वाहतुकीची समस्या संपणार आहे। कागल हद्दीत पंचायत समिती ते डॉक्टर आंबेडकर वसाहतीपर्यंत 2.5 किलोमीटरचा कराडच्या धर्तीवर पिलरचा पूल होणार असून या पुलाचं काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे। पुलाच्या खाली 3 लेनचे सिमेंटचे पर्यायी रस्तेही करण्यात येणार आहेत। तसेच 2 पर्यायी रस्त्यांच्या मध्ये पर्यावरणपूरक आणि सौंदर्यपूरक बगीचा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत रावण, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळपर, अमित पिष्टे, नवल बोते, सौरभ पाटील, दीपक मगर, अरुण गुरव यांच्यासह इतर नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेतला। बैठकीला नगराध्यक्षा सविता माने, प्रकल्प व्यवस्थापक गोविंद भैरवा, सहाय्यक व्यवस्थापक प्रसन्न कथ्ये, प्राधिकरण अभियंता महेश पाटोळे, जगदीश गौडा, पर्यवेक्षक प्रवीण भालेराव, नगर अभियंता सुनील माळी, जल अभियंता विजय पाटील, बाळासाहेब माळी, सतीश घाडगे आदी उपस्थित होते।
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी गगनगिरी आश्रमात अभिषेक आणि महाआरती करण्यात आली. गगनबावडा तालुक्यातील बंटीसाहेब प्रेमी कार्यकर्त्यांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मागासवर्गीय निवासी वसतिगृहातील मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं. गगनबावडा तालुका आणि आमदार सतेज पाटील यांचं नातं गेल्या 30 वर्षांपासून अधिकच दृढ बनलंय. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी गगनबावड्यातील गगनगिरी आश्रमात अभिषेक आणि महाआरती करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य संभाजी पाटणकर, सोनाली पाटील, सभापती छाया देसाई, उपसभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, शुभांगी संकपाळ, डी.वाय. पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, बजरंग पाटील, चंद्रकांत खानविलकर, संजय पडवळ, महादेव पडवळ, पांडुरंग पडवळ, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, उदय देसाई, कुंभीचे माजी संचालक सुभाष पाटील, पांडुरंग भोसले, प्रकाश देसाई, सूर्यकांत पडवळ, डी.जी. पाटील, प्रकाश पाटील, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पदाधिकारी आणि तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमदार सतेज पाटील युवा मंचच्या वतीनं गगनबावडा इथल्या मागासवर्गीय निवासी वसतिगृहातील मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं. यावेळी राजेश पाटील, दगडू जाधव, राजू गोरे, संभाजी पाटील, दीपक पाटील, हरी पाटील, शरद पाटील, विक्रम पाटील आदी उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं सभागृह आहे. या सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीबरोबरच संघटनेनं डॉक्टर आंबेडकरांची प्रतिमा महापौर उदय धातुंडे यांच्याकडे दिली. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सभागृहाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यात आले. या सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी त्यांनी आज आंदोलन केलं. या आंदोलनानंतर त्यांनी सभागृहात लावण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांची प्रतिमा महापौर उदय धातुंडे यांच्याकडे दिली. यावेळी महापौर उदय धातुंडे यांनी त्यांची मागणी मान्य करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापुरातील एस्टर आधार हॉस्पिटलनं अत्याधुनिक वैद्यकीय सेवेत एक मोठा टप्पा गाठत 500हून अधिक रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तसंच 50हून अधिक विविध रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. या यशामुळे एस्टर आधार हॉस्पिटल आता पश्चिम महाराष्ट्रातील रोबोटिक सर्जरीचे सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून उदयास आलंय. या यशस्वी टप्प्याचं औचित्य साधून रोबोटिक सर्जरी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापुरातील एस्टर आधार हॉस्पिटलनं अत्याधुनिक वैद्यकीय सेवेत एक मोठा टप्पा गाठलाय. हॉस्पिटलनं 500हून अधिक रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तसंच 50हून अधिक विविध रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्यात. त्यामुळे एस्टर आधार हॉस्पिटल आता पश्चिम महाराष्ट्रातील रोबोटिक सर्जरीचे सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून उदयास आलंय. या यशस्वी टप्प्याचं औचित्य साधून हॉस्पिटल कन्सल्टंट्सच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमात डॉक्टर शैलेंद्र नवरे, दत्तू दीपक सहस्त्रबुद्धे यांचा 500हून अधिक रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तसंच वर्षात 1000 गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. रोबोटिक सर्जरीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर निखिल गुळवणी, डॉक्टर धनसागर वाकळे आणि डॉक्टर राहुल डी यांचाही गौरव करण्यात आला. डॉक्टर दीपक सहस्त्रबुद्धे यांचा ऑर्थोस्कोपिक सर्जरी क्षेत्रात उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरीसाठी विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टर डॅनल फर्नांडिस यांनी एस्टर आधार हॉस्पिटल आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्कृष्ट परिणाम देत असल्याचं सांगितलं. डॉक्टर उल्हास दामले यांनी आधुनिक उपचार पद्धतीमुळे रुग्णांना अधिक चांगली सेवा मिळत असल्याचं सांगितलं. डॉक्टर निखिल गुळवणी यांनी एस्टर आधार हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांमुळे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आता कोल्हापुरात राहूनच जटिल शस्त्रक्रिया करू शकतात असं सांगितलं. एस्टर आधार हॉस्पिटलनं केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नाही तर कोल्हापूर शहराला रोबोटिक सर्जरीच्या माध्यमातून नवी ओळख मिळवून दिली आहे.
आपला देश जातीय ध्रुवीकरण आणि कट्टरवादाकडे जात असल्याचं सांगत अशा काळात महात्मा फुलेंचे विचारच तारू शकतात असं प्रतिपादन प्राध्यापक अरुण शिंदे यांनी केलं. महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्री शाहू सत्यशोधक समाज आणि शेतकरी कामगार पक्ष शहर कार्यालय यांच्या वतीनं शेकाप कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. यावेळी मार्गदर्शन करताना प्राध्यापक अरुण शिंदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी धर्मसंस्था आणि काल्पनिक गोष्टीला कडाडून विरोध केल्याचं सांगितलं. धार्मिक आणि अंधश्रद्धेच्या जोरावर जनतेची बुद्धी भ्रष्ट करून तत्कालीन मंडळींनी राजसत्ता ताब्यात घेतल्या. आपला देश जातीय ध्रुवीकरण आणि कट्टरवादाकडे जात असल्याचं सांगत अशा काळात महात्मा फुलेंचे विचारच तारू शकतात असंही प्राध्यापक शिंदे यांनी सांगितलं. शेकापचे शहर चिटणीस बाबूराव कदम यांनी महात्मा फुले द्विशताब्दी निमित्त वर्षभरामध्ये दर महिन्याला एक व्याख्यान घेतलं जाईल असं घोषित केलं. या कार्यक्रमाला व्यंकप्पा भोसले, कुमार जाधव, वसंतराव मुळीक, सरदार पाटील, अमित कांबळे, संभाजी जगदाळे, रवी जाधव, प्रकाश शिंदे, बाबासाहेब देवकर, गीता कदम, वैशाली सूर्यवंशी, प्रिया जाधव, शीतल पोवाळकर, BR महाजन, बबन रांडगे आदी उपस्थित होते. अवनी संस्था आणि न्यू कॉलेजचा समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं बालकांच्या सहभागातून साकारलेला बालहक्क आणि कर्तव्य जागर हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या हक्क आणि कर्तव्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या हक्क आणि कर्तव्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं बालकांचा ज्ञान मेळावा, बालहक्क आणि कर्तव्य जागर हा उपक्रम घेण्यात आला. अवनी संस्था आणि न्यू कॉलेजचा समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं न्यू कॉलेजच्या सभागृहात आयोजित या उपक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. वीटभट्टी, अभ्यासिका, बालगृह आणि वाचन कट्टा या विविध प्रकल्पांमधील सुमारे 220 बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमात विविध प्रकल्पातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यानंतर बालकांचा ज्ञान मेळावा, बालहक्क आणि कर्तव्य जागर कार्यक्रमांमध्ये बालविवाह प्रतिबंध, पर्यावरण संरक्षण, कचरा व्यवस्थापन, शिक्षणाचं महत्त्व आणि मोबाईलचे दुष्परिणाम यासारख्या विषयांवर प्रभावी सादरीकरण करण्यात आलं. कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा भोसले, प्राचार्य डॉक्टर VM पाटील, डॉक्टर प्राध्यापिका अर्चना जगतकर, प्राध्यापक अरविंद घोडके, नंदिनी गोसावी, जयश्री कांबळे, साताप्पा मोहिते, अमर कांबळे आदी उपस्थित होते. गगनबावडा कोल्हापूर मार्गावरील तिसंगी गावातील फकीरवाडी फाट्यावर मोठा खड्डा पडलाय. वळणाजवळच असलेला हा खड्डा धोकादायक ठरतोय. या ठिकाणी वारंवार अपघात होत असून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच संबंधित विभागानं तातडीनं दखल घेऊन हा खड्डा बुजवावा अशी मागणी होतीये. गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज शेकडो वाहनं कोकण आणि कोल्हापूरकडे ये जा करतात. मात्र तिसंगी गावातील फकीरवाडी फाट्यावर मोठा खड्डा पडलाय. वळणाजवळच असलेला हा खड्डा वाहतुकीला मोठा अडथळा ठरत असून वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. या खड्ड्यामुळे वाहन चालकांचं नियंत्रण सुटून अपघात घडतायत. इथं आमचं मोमेंट करतो म्हणजे धारावीचं घर आहे त्या रस्त्याला काय इथं राऊंड इथे आहे, टर्निंग इथं आहे. 10-12 पाया पडलेले आहेत. किती माणसाला आम्ही पाणी पाजलेले किंवा किती उचलून नेऊन आमच्या दारात आम्ही त्यांना अवरात्रीला येऊन आमच्या दारातच येते. आम्ही त्यांना सगळ्या ते सहयोग केला आहे. पण सगळ्यांना आम्ही सांगतोय काय ते हे जे हे करा खड्डे बुजवायला वेळ कोणी येणं काही नाही. आता हे साहेब आल्या त्यांच्या वेळेला उभा राहून साहेबांनी आम्हाला सहयोग दिला आहे आणि शासनानं आम्हाला इथे सगळे खड्डेपिटे जरा मोजून द्यावं आमची हीच विनंती आहे. या खड्ड्यामुळे अनेक जण जखमी झालेत. स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी महामार्ग विभागानं तातडीनं दखल घेऊन हा खड्डा बुजवावा अशी मागणी होतीये. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज सामाजिक कार्यकर्ते बंडू जाधव यांच्या वतीनं कसबाबावडा इथल्या नागरी आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कदमवाडीतील DY पाटील हॉस्पिटलच्या सहकार्यानं घेण्यात आलेल्या या शिबिरात 75हून अधिक दात्यांनी रक्तदान केलं.
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त आज कसबाबावडा इथले सामाजिक कार्यकर्ते बंडू जाधव यांच्या वतीनं नागरी आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जाधव कुटुंबियांच्या वतीनं डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात 75हून अधिक दात्यांनी रक्तदान केलं. या रक्तदान शिबिराला महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राजेश लाडकर, नगरसेवक विनायक फाळके, विनायक कारंडे, विशाल चव्हाण, राजू साबळे, सागर येवलुजे, ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले, नगरसेविका जयश्री चव्हाण, स्वाती येवलुजे, पुष्पा नरुटे, रुपाली धामोडकर, ऋग्वेदा माने, प्रतिज्ञा उत्तुरे, धनश्री कोरवी, स्वाती कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिरातील सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बंडू जाधव, वैशाली जाधव, पप्पू सरनाईक, श्रीकांत चव्हाण, युवराज उलपे, सागर साळोखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. इचलकरंजी शहराची जीवनदायी असणारी पंचगंगा नदी सध्या प्रदूषणाच्या आणि केंदाळाच्या विळख्यात अडकली आहे. पंचगंगेचं पाणी दूषित होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. पंचगंगा केंदाळ मुक्तीसाठी पैलवान अमृत मामा भोसले, वेगवान तालीम मंडळाचे पदाधिकारी, नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केंदाळ हटवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. पंचगंगा नदीतून इचलकरंजी शहर, कोल्हापूर शहरासह 65 खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो. पंचगंगा नदीला जीवनदायिनी म्हणून ओळखलं जातं. मात्र गेल्या काही वर्षांपासून पंचगंगा नदी प्रदूषणाच्या आणि केंदाळाच्या विळख्यात अडकली आहे. यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून इचलकरंजी शहराला 5 दिवस आड पाणी मिळतंय. दरवर्षी केंदाळ काढण्याचा प्रश्न निर्माण झाल्यावर पैलवान अमृतमामा भोसले हे व्यंकोबा मैदानातील 100 पैलवानांच्या मदतीनं दरवर्षी केंदाळ काढतात. आजही त्यांनी केंदाळ काढण्याची मोहीम राबवली. या मोहिमेत व्यंकोबा तालमीचे पैलवान, नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं हे केंदाळ काढण्यात आलं. पंचगंगा नदी केंदाळमुक्त आणि प्रदूषणमुक्त व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. उत्तर प्रदेशात पगारवाढीसाठी 6 कंपन्यातील कामगारांचा एकाच वेळी उद्रेक. पोलिसांची वाहनं उलथवून टाकली. कंपनीवर तुफान दगडफेक. इको कार सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर धडक. कारमधील 11 जण जागीच ठार तर 2 गंभीर. कल्याण नगर महामार्गावरील भयंकर घटना. अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना व्यवस्थेकडे न्याय मागावासा का वाटला नाही, सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला प्रश्न. सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचतत्वात विलीन. चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप. मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे. उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा केला रद्द. राधानगरी तालुक्यातील तरसंबळेमधील रुपाली प्रवीण गुरव हिचा सोमवारी मृत्यू झाला होता. मात्र पती आणि सासू सासऱ्यांनी तिचा घातपात केल्याचा आरोप रुपालीच्या नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान रुपालीचा मृतदेह राधानगरी रुग्णालयातून इन कॅमेरा उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर इथल्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. पोलिसांनी या प्रकरणी पती प्रवीण गुरव याला ताब्यात घेतलंय. राधानगरी तालुक्यातील तरसंबळेमधील रुपाली प्रवीण गुरव हिचा मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी पती प्रवीण यानं रुपालीच्या सासरच्या मंडळींना दिली. मात्र संशय आल्यानं सासरच्या लोकांनी याबाबत राधानगरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचांसह रुपालीचा मृतदेह राधानगरी ग्रामीण रुग्णालयात आणला. मात्र नातेवाईकांनी रुपालीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. पती आणि सासू सासऱ्यांनी तिचा घातपात केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रुपालीच्या नातेवाईकांनी केली. माझी मुलगी रुपाली 7 वर्षापूर्वी तिचा विवाह झाला.
तिला मानसिक स्थळ चालूच होता, तरी आम्ही तिला सहकार्य केलं. तर ती नांदायला जाणारी हट्ट धरून ती तिकडे गेली. त्याच्यामुळे तिने मानसिक छळ करून 10-16 तोळं सोनं आण, तुमची शेती आहे, इस्टेट आहे, त्यातला निम्मा हिस्सा दे असं म्हणून मागच्या आठवड्यातच सासरा म्हणला. मग तिने नेली, रविवारी नेली. मला म्हटला तिला आम्ही काय माराय नेणार आहे काय, माराय आम्हाला म्हणता लिहून द्या. मी लिहून द्या म्हटल्यावर मी म्हटलं लिहून देणार नाही. तर तिला आम्ही काय माराय नेणार आहे काय अशी म्हटली. आणि आता त्या चौघाने नेऊन मारण्याचाच कट केला. तिच्या अंगावर जखमा आहेत. त्या माझ्या त्या माणसासनी अटक केल्याशिवाय माझ्या मुलीचं धन मी ताब्यात घेतलं जाणार नाही. रुपालीच्या नातेवाईकांनी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन न करता इन कॅमेरा कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयाकडे पाठवला. दरम्यान राधानगरी पोलिसांनी पती प्रवीण गुरव यांना ताब्यात घेतलंय. रुपालीला 2 लहान मुलं असून घटनेमुळे हळहळ व्यक्त होतीये. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी पोलीस करतायत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करून दिली. सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजात समतेचा विचार रुजवला. जातीय अस्पृश्यतेविरोधात समाजात जनजागृती करून समाजाला नवी दिशा दिली. अशा महात्मा फुले यांच्या विचारांचे आपण नेहमी स्मरण ठेवलं पाहिजे असं प्रतिपादन सेवानिवृत्त प्राध्यापक PS कांबळे यांनी केलं. कोल्हापूर जिल्हा महात्मा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीनं बिंदू चौकात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीनं महात्मा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून रविवारी बिंदू चौकात व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेत बोलताना अर्थशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक PS कांबळे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची दारं सर्वसामान्यांसाठी खुली करून दिली. सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून समाजात समतेचा विचार रुजवला. जातीय अस्पृश्यतेविरोधात समाजात जनजागृती करून समाजाला नवीन दिशा दिली. अशा महात्मा फुले यांच्या विचारांचे आपण नेहमी स्मरण ठेवलं पाहिजे असं कांबळे यांनी सांगितलं. यावेळी समितीचे अध्यक्ष माजी आमदार राजीव आवळे, गोकुळचे संचालक सुजित मिळचेकर, सुभाष रामुगडे, सुभाष देसाई यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. वाठार कोडोली राज्यमार्गावर भरधाव क्रुझरनं रविवारी सायंकाळी 3 वाहनांना धडक दिली. या धडकेमध्ये धैर्यशील उदय जाधव हे 5 वर्षाचं बालक ठार झालं. तर या अपघातात जखमी असलेले त्याचे वडील उदय जाधव यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. या धडकेत बालकाची आई, बहीण गंभीर जखमी असून त्यांच्यासह किरकोळ जखमी झालेल्या क्रुझर चालकावर CPRमध्ये उपचार सुरू आहेत. रविवारी सायंकाळी वारणा नगरहून वाठारकडे क्रुझर गाडी भरधाव जात होती. या गाडीनं तळसंदीतील एका शाळेच्या वळणावर एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत मोहन शेटे, माधुरी बुड्डे हे जखमी झाले. दुचाकीला धडक देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात क्रुझरचा चालक भरधाव वेगानं वाठारच्या दिशेनं निघाला. वाठारजवळ एका पेट्रोल पंपासमोर चावरेकडे जाणाऱ्या टाटा सुमोला जोरात धडक दिली. काही अंतरावर क्रुझरनं समोरून येत असलेल्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकी रस्त्याच्या कडेला नाल्यात अडकली. तर दुचाकीवरील अंबपमधील उदय जाधव, त्यांची पत्नी प्रियांका आणि मुलगा धैर्यशील हे रस्त्यावर पडले. यात धैर्यशीलचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेतील उदय, प्रियांका आणि कार्तिका यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना CPRमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान आज उपचार सुरू असताना उदय जाधव यांचा मृत्यू झाला. या अपघातामधील क्रुझरचा कर्नाटक राज्यातील चालक सदाशिव चिक्कनवरमठ हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर CPRमध्ये उपचार सुरू आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून देशभरात संघटन, सृजन आणि अभियानाला आजपासून कोल्हापुरात सुरुवात झाली. या अभियानाअंतर्गत केंद्रीय निरीक्षक जयराज पाठक आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत विविध पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून देशभरात संघटन, सृजन आणि अभियान राबवलं जाणार आहे. या अंतर्गत प्रत्येक कार्यकर्त्याशी थेट संवाद साधत त्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर इच्छुक कार्यकर्त्यांची निवड करून त्यांना पक्ष संघटनेत विविध पदांवर संधी दिली जाणार आहे. त्यानुसार आजपासून कोल्हापुरात या अभियानाला सुरुवात झाली. कोल्हापूर काँग्रेस कमिटीमध्ये कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मुलाखतीसाठी गर्दी केली होती. केंद्रीय निरीक्षक जयराज पाठक आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या. यावेळी सुनील माणके, राहुल वर्धा, कुंदाताई जेणेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मुलाखतीनंतर बोलताना जयराज पाठक यांनी संघटन, सृजन आणि अभियान या मोहिमेला कोल्हापुरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं. कोल्हापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता असून इथून सक्षम नेतृत्व पुढे येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज कोल्हापुर जिले में संगठन सृजन अभियान का कार्यक्रम शुरू हुआ है. अखिल भारतीय कांग्रेस कमेटी की ओर से मुझे यहाँ का जिम्मेवारी दिया गया है. संगठन सृजन अभियान पूरे देश में आज चल रहा है. महाराष्ट्र में अभी शुरू हुआ, उसके पहले मध्य प्रदेश हो या राजस्थान हो या गुजरात हो, बिहार हो और बहुत सारे राज्यों में हो गया. ये 2025 और 26 एक संगठन सृजन अभियान के तौर पे कांग्रेस पार्टी पूरे देश में एक अभियान चला रहा है, जिससे संगठन के हर जो स्तर है उसको मजबूत करने के लिए, वो जिला कांग्रेस कमेटी हो या ब्लॉक कांग्रेस कमेटी हो या पंचायत कांग्रेस कमेटी हो, वार्ड कांग्रेस कमेटी हो, इन तमाम को सुदृढ़ करने के लिए इसके ऊपर जोर दिया जा रहा है. मुझे बहुत खुशी है कि कोल्हापुर में कांग्रेस पार्टी एक बहुत मजबूती के साथ काम कर रही है और लोगों का जो विचार है, जो लोगों का भावना है, वो कांग्रेस पार्टी के तरफ पूरा उमड़ा हुआ है. और यहाँ पे अच्छे अच्छे हमारे नेता हैं जो कांग्रेस पार्टी की नीति और सिद्धांत को लेके आगे बढ़ना चाहते हैं. और यहाँ से मुझे दिखता है कि पूरे महाराष्ट्र को लीडरशिप देने की क्षमता इस इलाके को है कि कांग्रेस पार्टी की यहाँ से पूरे महाराष्ट्र में फैले और अगला सरकार यहाँ से बनाए. इसके बारे में इस इलाके को ये क्षमता है कि वो पूरी जगह पे फैला सकता है. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मोहिमेमुळे तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याचं सांगितलं. अनेक वर्ष एकाच पदावर राहणाऱ्यांना यामुळे चाप बसणार असून नव्या नेतृत्वाला वाव मिळेल असंही त्यांनी सांगितलं. कोल्हापूर शहराच्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी आम्ही सकाळपासून घेत आहोत. सकाळी सुरुवातीला प्रेस झाली आणि प्रेसच्या नंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटत आहोत. यात अनेक शिष्टमंडळ आतापर्यंत झाले. 1 to 1 पण काही लोक आम्हाला भेटले. त्यात ग्रामीणचे असतील, शहराचे असतील किंवा शहराचे जे आता नवीन 6 ब्लॉक झाले आहे, उत्तर आणि दक्षिण अशा 2 विधानसभा या कोल्हापूर शहरात आहे आणि 2 विधानसभेचे जवळपास 1 लाखाच्या मागे 1 ब्लॉक असे 6 ब्लॉक झाले आणि 6 ब्लॉकचे लोक, सिटिंग नगरसेवक असतील, आजी माजी पदाधिकारी सगळे आमच्यापर्यंत पोचले. दिवसभरापासून आम्ही सुरुवातीला एक मतदारसंघ झाला आणि आता दुसरा मतदारसंघ हा दुपारी 3:30-4 वाजेपासून सुरू झाला. आणि या निमित्तानं सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना पक्ष संघटनेच्या बाबतीत आहेत त्या सगळ्या आम्ही ऐकून घेऊन जे पदाधिकारी खऱ्या अर्थानं ब्लॉकचं काम करू शकते अशा पदाधिकाऱ्यांना पदाच्या नियुक्त्या करून त्यांना पक्ष संघटनेची महत्त्वाची जबाबदारी या संघटन सृजन अभियानाच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांना देणार आहोत. आज दिवसभरात महापालिकेतील विरोधी पक्षनेते नगरसेवक राजेश लाटकर, गटनेते नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक राहुल माने, सचिन शेंडे, प्रवीण केसरकर, संजय मोहिते, स्वाती कांबळे, संजय पोवार वायकर, वैशाली महाडिक, वैशाली जाधव, उज्ज्वला चौगुले, हेमा पाटील लुगारे, वेदवती मोहिते, अक्षय शेळके, संदीप बिरांजे, शुभांगी साखरे, मंगल खुडे, पूजा आरडे, अलका सणगर, उत्कर्षा शिंदे यांच्यासह अनेकांनी मुलाखती दिल्या. आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हातकणंगले तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्या असलेल्या एका महिलेनं करवीर पंचायत समिती कार्यालयात येऊन एका कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याचा प्रकार घडलाय. या प्रकारानंतर ती महिला तक्रार देण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गेली. याच वेळी संतप्त झालेल्या करवीर पंचायत समितीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यामुळे दुपारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी होऊन तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झाली नाहीये.
करवीर पंचायत समिती कार्यालयातले कर्मचारी अनुप पाटील हे स्वच्छ भारत मिशन विभागात कार्यरत आहेत. आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हातकणंगले तालुक्यातील एक माहिती अधिकार कार्यकर्त्या असलेली महिला आपल्या एका साथीदारासोबत करवीर पंचायत समिती कार्यालयात आल्या होत्या. यावेळी त्या महिलेनं अनुप पाटील यांना तुमचं ओळखपत्र कुठं आहे, तुम्ही तुमच्या खुर्चीत का बसलेला नाही असे प्रश्न विचारत हुज्जत घातली. या हुज्जती दरम्यान चांगलीच वादावादी झाली. त्यानंतर या महिलेनं अनुप पाटील यांची चक्क कॉलर धरून दमदाटी केली आहे. या प्रकारानंतर ती महिला थेट लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गेली आणि तिथं तिनं अनुप पाटील यांच्या विरोधात तक्रार करायला सुरुवात केली. करवीर पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्याला दमदाटी करून उलट त्या कर्मचाऱ्याच्या विरोधातच पोलिसात तक्रार करत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानंतर करवीर पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामीण भागात बचत गट समन्वयक म्हणून काम करणाऱ्या महिलांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली. यावेळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. माझ्या विभागामध्ये संबंधित महिला आलेली होती. तिने महिलानं माझ्या अंगावरती हात उचलला, कारण की त्यांनी आपलं आयडेंटिटी कार्ड आणि आपले खुर्चीवर कोण बसले नाही ह्या संदर्भात त्यांनी विचारणा केली असता आणि त्यांनी रेकॉर्डिंग वगैरे करतो असं म्हटल्यानंतर आम्ही ते रेकॉर्डिंग किंवा ही सगळी माहिती तुम्ही कोणत्या आधारावरती मागितलं, तुमचं कार्ड वगैरे दाखवा असं विचारल्यानंतर त्यांनी ते कार्ड का विचारताय ते करून आमच्या अंगावरती तिनं माझं कॉलर वगैरे धरले आणि माझ्या गालावरती वगैरे त्यांची नखं ओरबडली आणि मला धक्काबुक्की केली. माझ्या महिला कर्मचाऱ्यांवरती सुद्धा तिने धक्काबुक्की केलेली आहे. दरम्यान दुपारी उशिरा माहिती अधिकार कार्यकर्त्या महिला आणि तिचा साथीदार हे दोघेही लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात जमलेल्या बचत गट समन्वयक महिला आक्रमक झाल्या होत्या. पण पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस असल्यानं त्यांनी तिथून काढता पाय घेतला. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलिसात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झाली नव्हती. कोल्हापुरातील मुक्तसैनिक वसाहत परिसरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी 2 लाख रुपये किमतीचे 2 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केलंय. या प्रकरणी संतोष यमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळचे गगनबावड्यातील रहिवासी असलेले संतोष यमकर हे मुक्तसैनिक वसाहत परिसरातील शुभांगी सावंत यांच्या घरी भाड्यानं राहतात. रविवारी सकाळी संतोष यमकर आणि त्यांची पत्नी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. यावेळी चोरट्यानं त्यांच्या घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात एका डब्यात ठेवलेले सुमारे 2 लाख रुपये किमतीचे 2 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केलं. दुपारी यमकर कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी संतोष यमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापुरातील महाराष्ट्र हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथल्या किमान कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रमुख प्राध्यापक विनय पाटील हे 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. प्राध्यापक पाटील यांनी केलेल्या शैक्षणिक, शेती, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी विनय पाटील गौरव समितीच्या वतीनं 17 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता गौरव सोहळा आणि विनय गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आलाय, अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष प्राचार्य BM हिरडेकर यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इथं प्राध्यापक विनय पाटील हे किमान कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. प्राध्यापक पाटील हे 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. प्राध्यापक पाटील यांनी केलेल्या शैक्षणिक, शेती, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून विनय पाटील गौरव समितीच्या वतीनं 17 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता कळंबा इथल्या अमृतसिद्धी सांस्कृतिक भवनमध्ये प्राध्यापक पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी विनय गौरव ग्रंथाचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. या सोहळ्याला माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार जयंत असगावकर, सेवानिवृत्त सहसंचालक चंद्रकांत निनाळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनीलकुमार लवटे, वैभव नायकवडी, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष BG बोराडे, चेअरमन डॉक्टर KG पाटील उपस्थित असणार आहेत, अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर BM हिरडेकर यांनी दिली आहे. यावेळी गौरव समितीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक CM गायकवाड, सचिव युवराज कदम, प्राचार्य डॉक्टर GP माळी, प्रवीण चौगले आदी उपस्थित होते.
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुसरा उपांत्य सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात झाला। हा सामना दिलबहार संघानं 1-0 गोल फरकानं जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला। बुधवारी 15 एप्रिल रोजी दिलबहार आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात अंतिम सामना होणार आहे। सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुसरा उपांत्य सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात खेळवण्यात आला। पूर्वार्धात 12व्या मिनिटाला दिलबहारच्या फेबिननं उत्कृष्ट मैदानी गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। या गोलनंतर खंडोबा तालीम मंडळानं बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र दिलबहारच्या बचावफळीनं त्यांना रोखून धरलं। उत्तरार्धात दिलबहार संघानं आक्रमक खेळाऐवजी बचावात्मक खेळावर भर दिला। अखेरपर्यंत 1-0 ही आघाडी कायम राखत दिलबहार संघानं हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला। खंडोबाकडून प्रभू पोवार, रोहित जाधव, कुणाल दळवी, विष्णू, पृथ्वीराज साळोखे यांनी, तर दिलबहार संघाकडून स्वयं साळोखे, प्रथम भोसले, थंगनेल, संकेत वेसनेकर, सुशांत अत्तिग्रे आणि सोहम गिराजे यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं। या सामन्यात दिलबहारच्या लमखोलीन डोंजिल हा सामनावीर ठरला। उद्या मंगळवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामन्याला सुट्टी राहणार आहे। बुधवारी सायंकाळी 4 वाजता विजेतेपदासाठी दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात लढत होणार असून सतेज चषकावर कोण नाव कोरणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। यंदा देशात सरासरीच्या 92% पाऊस। भारतीय हवामान विभागाकडून मान्सूनचा पहिल्या टप्प्यातील अंदाज जाहीर। कमी पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढणार। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन, सृजन आणि अभियान या विशेष मोहिमेला आजपासून कोल्हापुरात सुरुवात। मोहिमेअंतर्गत विविध पदांसाठीच्या मुलाखतींना कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद। भरधाव मोटारीची 3 वाहनांना धडक, वाठारजवळच्या घटनेत 5 वर्षाच्या मुलासह पित्याचाही मृत्यू। देशातील सहकार तत्वावरील कोल्हापूर पद्धतीचा पहिला बंधारा दुरुस्ती अभावी मोजतोय अखेरची घटका। 13 पिलर निखळल्यानं बंधाऱ्याला निर्माण झाला धोका। आणि सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात खंडोबाला नमवून दिलबहारचा अंतिम फेरीत प्रवेश। बुधवारी दिलबहार आणि वेताळमाळ तालीम मंडळ विजेतेपदासाठी होणार लढत। बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।